तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच शेतकऱ्याचे प्रश्न आले आपल्याला खूप लांबून आणि त्यांचा प्रश्न भरपूर होते आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला कमेंटद्वारे देण्यापेक्षा आपण म्हणलं की बाबा चला व्हिडिओ च्या मार्फत द्यावं. कारण कमेंट इतक्या करणं शक्य नसतं. आम्हाला पण मागं काम असते, त्याच्यामुळं मी म्हणलं आज व्हिडिओ बनवा सगळ्या विषयावर, जे शेतकऱ्याचे सगळे प्रश्न होते त्याच्यावर. तर कैकाचा प्रश्न होता की आमच्या बोरला पाणी, परंतु पावसाळा उन्हाळा तेवढंच पाणी चालतंय. तर कैकाचे प्रश्न होते की आमच्या बोरला पाणी आहे, परंतु पाणी मोटर चालू असताना पण वाजतंय, बंद असताना पण वाजतंय. आणि बरेच शेतकऱ्याचे अजून काही प्रश्न आहेत मित्रांनो. काही जण फोन पण करतील, काही कमेंट करतात. तर चला म्हणलं आज व्हिडिओज बनवा. तर त्यासाठी व्हिडिओ बनवतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच आपले शेतीचे व्हिडिओ किंवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आजच्या व्हिडिओला तुमचा वेळ न घालवता सुरुवात करूया मित्रांनो. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि आवडल्यास तर काय होतं की पावसाळ्यामध्ये किती पण पाणी येऊ दे, अगर पूर येऊ दे, त्याच्या बुडाला किती पण पाणी साचून राहू दे किंवा नदीमध्ये असू दे, तिथं त्याला पाणी वाढत नाही. कारण वरलं आपण सगळं जे कचरा नाही ते सगळं पॅक केलं आणि प्लास्टरवणी क्रशिंग पाईप असतो, तर त्याच्यामधून पाणी खाता येत नाही मित्रांनो. तर त्यासाठी बरेच शेतकऱ्यांनी फोन पण केली. तर मग म्हणलं आता चला आज सांगूनच द्यावं. तर ही आपला क्रशिंग पाईप असतो मित्रांनो, हे बघू शकता इकडं. आणि ह्या क्रशिंग पाईपला काय करायचं की बोर घेता वेळेस त्यांच्यापाशी हे असतंय आपलं होल पाडायची जी ड्रिल मशीन असते, तर त्याला मोरी होल पाडण्यासाठी पण बसतंय. आणि त्यांनी सांगायचं की आम्हाला होल पाडून द्यायला, आणि होल असे पाडायचे की जास्त जवळजवळ पाडायची नाहीत आणि जास्त मोठे पण पाडायचे नाहीत, जेणेकरून मोठी जर पाडले तर आतमध्ये खडे जाऊन आपली मोटर अडकू शकते. आणि जास्त लय बारीक पाडायचे नाहीत, कारण पाणी तर यायला पाहिजे. पाणी काय उलच्या सांध्यातून पण येऊ शकते, परंतु जरा रुपयावानी असे मोठ्याने थोडी पाडायची. आणि जास्त दाट पाडायची नाहीत, पातळ जरा पाडायची. कारण जी एकजीव झालेला असतोय आपला क्रशिंग पाईप पहिला बनविताना कंपनीनं, आणि त्या एकजीवपणा आपण तोडण्याचं काम करताल. कारण जास्त जर दाट बोळं पडली तर ते त्याची ताकद आहे का ते कमी होऊ शकते. आणि त्याच्यामुळं पातळ बोळं पाडून घ्यायची आणि क्रशिंग पाईप दाबताना एकदम स्ट्रेट दाबायचा. कारण इकडे तिकडे झालं तर मग बोळं पाडल्यामुळं निर्जीव होणार आणि मग ती मोडू पण शकते त्याच्यामुळं. तर मग त्यांचा 40 फूट क्रशिंग होता त्या शेतकऱ्याचं. त्यांनी मला फोन केला, म्हणले आम्हाला पाणी येणं झालं आणि हाय तेवढंच म्हणजे पाणी राहतंय, पावसाळा उन्हाळा तेवढंच पाणी, तुम्ही काय सोल्युशन सांगा. तर त्यांच्यासाठी आजचा हे व्हिडिओमध्ये घेऊन म्हणलं त्यांना पण. तर त्याच्यासाठी बघा, तर काय करायचं मग त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही खालून एक क्रशिंग पाईप 20 फुटाची क्रशिंग पाईप असते, तर 20 फुटाचा क्रशिंग पाईप तुम्ही अर्धा काढून घ्या आणि अर्धाच राहू द्या वरी. तर खाली काही गरज नाही, वरून जास्त कचरा नसते. तर त्याच्यामुळे त्यांना तसं सल्ला दिला. पण त्यांना आता त्याला मशीन लागते, कारण पाईप वरून उन्हानं तडकतोय, म्हणजे कुजतोय उन्हामुळं. आणि वडाय जर गेलं आपण कशानं समजा बोर काढायची जे कप्पी असते मशीन, तर त्यानं जर उचलायचा प्रयत्न केला तर मोडून जातो. कारण आमचा हरिबोर करताना बोर मशीननं पाईप क्रशिंग असा उचलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आमचा क्रशिंग पाईप असा तो पण असं त्या तिकडं लांब जाऊन पडला होता. आणि तुम्ही डायरेक्ट हळूहळू काय करायचं, खांदायचं चौकून असं क्रशिंग पाईपाच्या, आणि त्याच्यामध्ये मोटरचं पाणी सोडायचं आणि 1-2 दिवस पाणी सोडायचं, कारण मुरतंय. आणि मग नंतर मशीन बोलवा, नाही तर मग कप्पी बोलवून बघू शकता, ट्राय करून निघाली तर. नाहीतर मग मशीन तर बोलवावंच लागणार तुम्हाला. मग ते खाल्ला पाईप पण काढायचा आणि वरला पण काढायचा, दोन्ही निघाली तर ठीक. नाहीतर मग तुम्हाला वरून क्रशिंग पाईप डबल टाकून घ्यावा लागणार, कारण खाल्ला जर निघाला तरच खालून तुमचं 20 फूट रान रिकामं होईल आणि त्याच्यातून पण पाणी येईल आणि ह्या वरल्यातून पण पाणी येईल. असं दोन्ही क्रशिंग पाईपाला बोळ पाडून घ्या म्हणलं तुम्ही. तर तुमचा किती पण असू द्या, 50 फूट 100 फूट, अगर 30 फूट 10 फूट किती पण असू द्या, त्याला बोळं पाडून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला पाणी येईल. तर हे होती ते एका शेतकऱ्याची. आणि दुसरा शेतकरी म्हणला की आमची मोटर खाली बुडाला टिकली आणि पाणी मोटर चालू असताना पण वाजतंय आणि बंद असताना पण वाजतंयच. मग आता त्याला म्हणलं बुवा की तुम्ही काय करा, एकतर मोटर जी आहे तुमची, तर तुम्हाला एक्झॅक्टली माहीत पाहिजे की शेवटी तुम्हाला काय लागलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला कच्चं लागलेलं आहे किंवा पक्कं लागलेलं आहे, किंवा बुडाला गिरू पण लागते मित्रांनो. गिरूमध्ये असं आहे की काही पडदा असतोय, तर ती पडदा भल्ला मोठा असा डोंगरा एवढा असा, म्हणजे खूप असा लांब असतो मित्रांनो. तर सांगायचा मुद्दा एवढाच की उंचीला जास्त असतोय आणि असा लांब असा चौफेर असतोय.
आणि त्याच्यामुळं काय होईल की एखाद्या वेळेस त्याच्या खाली जर मोटर गेली तर पाणी असतं त्याच्यामध्ये गिरूमध्येच पाणी लागते आमच्या इकडं. तर तुमच्याकडं कसं लागतं तुम्हाला माहिती, ते कमेंटद्वारे आम्हाला कळवा. तर त्याच्यामधून पाणी येऊ आपल्या मोटरवर खाली जर त्या पडद्याच्या गेली मोटर तर त्याच्यामधून पाणी येऊ ती मोटरवर पडणार आणि मोटर जॅम जर झाली तर मित्रांनो त्या गिरूच्या ह्याच्यामध्ये सिमेंटनं जसं आपण प्लास्टर करतो किंवा गच्ची करतो त्याप्रमाणे पॅक होऊन जाते आणि त्याच्यामुळं मग ती मोटर उपसत नाही. मग त्यानं अजून त्याला मोटर उपसिण्यासाठी वेगवेगळे यंत्र आणावं लागतील आणि तसं करावं लागेल. त्याच्यासाठी त्याच्यावरतीच मोटर ठेवायची आणि मग तसंच होतं आहे. खालून 10, 20 फूट, 30 फूट, 50 फूट असं शेतकरी सगळे सोडतातच बरं का. आणि एक नळी तर ऑटोमॅटिक घुसते मोटर ते बोरवेल मशीन काढता वेळेसच, फ्रेश करता वेळेसच. आणि मग त्यांना सांगितलं मी की बाबा तुम्ही एकतर बोर्डाला पक्का जर असेल तर बोर्डाला सोडा तुम्ही, आणि बोर्डाला सोडलं तर तुमचं जे वरून चालूमध्ये बी वाजते म्हणतात पाणी आणि बंदमध्ये सुद्धा वाजते. म्हणजे त्याचा अर्थ की तुमचं पाणी जे आहे बोरवेलमध्ये पडणार तर ते पाणी खालून पार्सल होतं आहे. त्याच्यामुळे तुमचं पाणी चालूमध्ये बी वाजते आणि बंदमध्ये वाजते. आमचं तर काही वाजत नाही, बघू शकता आता हे बोर बंद आहे तरी पण ह्याचं पाणी वाजत नाही, कारण पाणी साचून राहतं ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही बोर्डाला सोडा आणि तुमचं पाणी नक्कीच वाढण्याचं म्हणजे वाढेल. आणि कच्चं जर असेल तर मग हाय तुमची मोटर तिथंच ठेवा. आणि तुमची जर मोटर आता सध्या बी कच्च्यात असेल तर तुम्ही मोटर थोडी वरती घेऊन ठेवा, कारण फसली तर तुम्हाला अजून 5-25 हजार रुपये दंड होऊ शकतो मित्रांनो. तर असे बरेचसे शेतकरी तर त्यांनी प्रश्न केले होते, तर त्याच्या प्रश्नावर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आपली नवीन बघायला मिळतील. आता तिसरा प्रश्न, एका शेतकऱ्याने म्हणलं की मी सांगितलं होतं की बाबा खेकडा सोडा तुम्ही जर फेल गेला असेल बोर, त्याच्यामध्ये पाणी सोडा पहिले तर. आणि नंतर जी खेकडा पालन असतं त्यांना विचारायचे की बाबा ज्याच्या नांग्या कडक असतात, जे की पाषाणाला पण समजा अशा टोकरून बंद झालं मित्रांनो. बोर लाईट गेली तर 4 वाजलेले तर ते टोकरून मग आतमध्ये आणून ते जसं बाहेर जाईल तसं म्हणजे पाण्याचा ओलावा जसा उडत जाईल, पाणी बोरमधलं सोडलेलं पण आटत जाईल, त्याप्रमाणे ती खेकडेसुद्धा बाहेर जातील. तर ते एकदा म्हणलं की बाबा 1 सोडत का 2 सोडत, किती सोडत, खेकडे किती नेमकी सोडत आणि त्याची जी असली वायरी मित्रांनो बोरची, तर त्याला काही करीन का. तर मित्रांनो जे फेल गेलेला बोर आहे त्याच्यामध्ये शक्यतो तर शेतकरी हे करीत नाहीत, मोटर सोडत नाहीत. कारण फेल गेलेल्या बोरमध्ये कोणीच मोटर सोडत नाही, तर त्याच्यामध्ये मग असली वायरी पाईप ही त्याचा शॉर्टच नसतो आहे. त्याच्यामुळं त्याच्यात काही नाही. आणि सोडायचं असल्यावर तुम्ही 2 सोडू शकता किंवा 1 सोडू शकता. मोठा खेकडा सोडायचा 1 किलो 1.5 किलो असा आकाराचे जसं तुम्हाला भेटेल त्याप्रमाणे. फक्त त्या खेकडा नाग्यामध्ये मजबूत पाहिजे, तर त्या पाळणाऱ्याला सुद्धा तुम्ही विचारा की खेकड्यामध्ये ह्या नाग्यामध्ये ताकद आहे का नाही आणि ते टोकरीचं का नाही. तर त्याच्या प्रकारे तुम्ही ते खेकडा आणून सोडायचा आहे. आणि वरून असं कॅप हे बघू शकता इकडं, हे दिसते तुम्हाला इथं कॅप, तर अशी कॅप लावून घ्यायची, जेणेकरून खेकडा आपला त्या बोरच्या बाहेर असा निघून जाणार नाही. तर त्याच्यामुळे म्हणलं की तुम्ही एकच खेकडा सोडा, कारण 2 सोडू नका. आणि वायर बियर म्हणले करांडीन तर वायर त्याच्यामध्ये नसतेच शक्यतो. तर आणि असलं काढून ठेवा बाहेर, जर सोडायचं असेल ट्राय करायचं असेल तर हे सगळं बोर मोटर पाईप हे सगळं बाहेर काढून ठेवा, वायर बियर सगळं, आणि नंतर सोडा तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर. आणि पुन्हा मग नंतरच तुम्ही पाणी जर तुम्हाला वाटलं की जास्त आलं बाबा त्यावेळेसच तुम्ही मोटर टाका आतमध्ये. तर ही होती आजची माहिती. तर माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा मला. तर पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी. आणि तुम्हाला व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे दुसरा ते पण मला कळवा. तर चला तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.